हाय फ्रेंड्स, सीबीएस रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि वाटाणा याचा भात। आपण याला व्हेज पुलाव देखील म्हणू शकतो। तर यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ इथे मी 2 वाटी घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता। तसेच मी घेतलेला एक स्मॉल साईजचा बटाटा, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा स्टोर करून ठेवलेला वाटाणा आणि आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि कांदा असा बारीक लांब कापून, आणि मी याच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इतका गरम मसाला देखील वापरलेला आहे। ते मी इथं सांगायचं विसरून गेले होते। तर सर्वात आधी कुकर घ्यायचं। कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांद्याला चांगला हलका ब्राऊन कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे बारीक तुकडे केलेले ते बटाटा याच्यामध्ये टाकायचा आणि त्याचबरोबर आपण जो वाटाणा घेतलेला होता तो वाटाणा देखील या स्टेजला ॲड करायचा आणि याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। बटाटा चांगला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करायची आणि याला देखील तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करायचं। आणि आता या स्टेजला 1 ते 1.5 चमचा इतका मी गरम मसाला वापरलेला आहे, तो देखील याच्यामध्ये ॲड करायचा। आणि आता ॲड करायचं त्या पाण्याच्या, आपण जे तांदूळ घेतलेले होते की नाही, त्या तांदळाच्या 1.5 पट पाणी इतके। तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता, मी देखील इथे कोमट पाणीच घेतलेलं आहे। आणि या पाण्याच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। याला चांगले मिक्स करून घ्यायचं आणि मग मीठ ॲड करायचं। मीठ हे तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग वापरू शकता आणि त्याच्यानंतर ॲड करायचं आपलं तांदूळ। याला चांगलं एकत्र करून घेतल्यानंतर याला लावायचं आता कुकरला टोपण। कुकरला झाकण लावून 3 शिट्या येईपर्यंत याला गॅसवर ठेवायचं। आता माझ्या 3 शिट्या आलेल्या आहेत, मी हे काढून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता आपला भात कसा बनलेला आहे। याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। याला तुम्ही डाळीबरोबर किंवा कढीबरोबर खाऊ शकता। तसेच याबरोबर पापड वगैरे, खोबऱ्याची चटणी वगैरे याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हा झाला आपला वाटाणा भात तयार। थँक्यू।